भाज्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। फरसबी, दोडका, वाटाणा 160 रुपये प्रति किलोला झालेले आहेत। गवार, घेवडा, शेवग्याचे सुद्धा भाव कडाडलेत, 100 रुपयाच्या पार गेलेत। पावसामुळे भाज्यांची आवक घटलेली आहे, त्यामुळे भाव वाढ झालेली आहे। भाज्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। फरसबी, दोडका, वाटाणा 160 रुपये प्रति किलो आहेत। गवार, घेवडा, शेवग्याचेही भाव वाढलेत, 100 रुपयाच्या पार गेलेले आहेत। पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यात। तर आता दर जाणून घेऊयात। कांद्याचा दर हा होलसेल मध्ये 21 ते 29 रुपये आहे, तर किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलो साठी आहे। फरसबीचा भाव होलसेल मध्ये 100 ते 120, किरकोळ बाजारात 140 ते 160 झालाय। वाटाणा होलसेल दर 100 ते 120 प्रति किलो साठी आहे, किरकोळ मध्ये 140 ते 160। भुईमुग शेंगांचा भाव होलसेल मध्ये 60 ते 90 रुपये आहे, किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलो। भेंडी दर होलसेल मध्ये 55 ते 70 रुपये, किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये प्रति किलोने भेंडी विकली जात आहे। तर गवार होलसेल मध्ये 75 ते 85, किरकोळ बाजारात मात्र 120 ते 140 रुपये प्रति किलो। मान्सूनच्या आगमनानंतर उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी सुद्धा खिशाला मात्र चटके बसायला सुरुवात झालेली आहे। भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे मुंबईच्या बाजारामध्ये दर कडाडलेत। एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी भाजीपाला विक्रेत्यांकडून भाव किती आणि कशा पद्धतीने वाढलेले आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय, पाहूयात। पावसाळा सुरू झालेला आहे, मात्र याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आहे। कारण का ज्या दैनंदिन जीवनातल्या भाज्या असतात त्या भाज्या महागलेल्या आहेत। खरं तर आपण इथे ही ताजी भाजी पाहू शकतो। टोमॅटो आहे, काकडी आहे, कारली, दोडकी, गाजरं, वाटाणे आहेत, कोबी आहे, फुलकोबी आहे। ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्यांचे भाव आता वधारलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यातून भाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि याचा फटका आता नागरिकांना बसले आहेत। आपल्यासोबत इथे एक विक्रेते आहेत। दादा, काय सांगाल, किती टक्क्यांनी भाजी महाग झाली आहे नक्की? 40% भाजी महाग आहे। आणि याच्या मागचं नेमकं कारण काय समजू शकतो आपण? पाणी नाही गावाला, माल कमी येते म्हणून महाग आहे। पाऊस येणार, नवीन भाजी निघणार, भाव सस्ता होणार असं आहे। मात्र जर आता आपण पाहिलं तर मग ह्या ज्या भाज्यांचे भाव आहेत ते येत्या काही महिन्यांमध्ये कमी होतील का येत्या काही दिवसांमध्ये कमी होतील? आता 2 महिने कमी नाही होणार, नंतर कमी होणार। म्हणजे पावसाळा संपल्यानंतरच ह्या सगळ्या भाज्यांचे दर कमी। तरी आम्हाला एक अंदाजे आकडेवारी सांगू शकाल का की किती टक्क्यांनी भाजी वाढली आहेत, भाव वाढले आहेत आणि कुठल्या कुठल्या भाज्यांचे भाव वाढले आहेत ते? सर्व भाजी भाव वाढला, सर्व भाजीचे भाव वाढला। म्हणजे सर्वसामान्य माणसाला ज्या भाज्या आपण खातो त्याच आता पूर्णपणे महाग झालेल्या आहेत। जर आपण पाहिलं तर मग पावसाचा फटका ह्या भाज्यांवर पडलेला आहे। जवळपास 40% सर्व भाज्या महागल्या आहेत। इथे ही भाज्या आपण इथे पाहू शकतो, मशरूम्स आहेत, कोबी आहेत, जे आपण दैनंदिन जेवणामध्ये वापरतो ती शेवग्याची शेंग देखील आहे। अशा ज्या भाज्या ज्या आपण दैनंदिन जीवनात वापरतो जेवणासाठी त्या सुद्धा वधारलेल्या आहेत। आणि पुढील 2 महिने म्हणजे जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत हे दर कमी होणार नाहीत असं इथल्या विक्रेत्यांचंच म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।